जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो। आपण घेत आहोत दिवसभरातील बातम्यांचा सविस्तर आढावा। तत्पूर्वी उत्तर महाराष्ट्रातील जागर जनस्थानच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। नववर्षातील पहिलाच सण असलेला मकर संक्रांतीचा उत्साह काहीसा मावळलेला दिसतोय। एकीकडे झोमणारी थंडी आणि दुसरीकडे वाढत चाललेले कोरोनाचे रुग्ण यामुळे यंदाही उत्सवातील आनंदावर विरजण पडल्याचं दिसून येत आहे। नाशिकमधील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। गृहस्थानबद्ध असलेले रुग्ण आणि रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण यांचा आकडा नाशिकमध्ये मोठा आहे। त्यामुळे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळपासून पतंग उडवणाऱ्यांची गर्दी दरवर्षीच्या तुलनेत काहीशी कमीच होती। सूर्यनारायणाचं दर्शनही नाशिककरांना जरा उशिरात झालं। त्यामुळे झोमणारी थंडी घराबाहेर पडू देत नसल्यानं अनेकांनी दुपारनंतर पतंग उडवण्याचा आनंद घेण्याचं ठरवलं। अनेक घरात वेगवेगळ्या पद्धतीनं मकर संक्रांत साजरी करण्याची प्रथा आहे। त्यामुळे काहींनी सकाळी पुरणपोळीचा आस्वाद घेतला तर अनेकांनी तिळगुळ वाटून प्रेम आणि आदरभाव व्यक्त केला। अनेक ठिकाणी गच्चीवर गाणी लावत पतंग उडवण्याची मजा तरुण घेत असल्याचं पाहायला मिळालं। त्यात अनेक ठिकाणी लहान मुलं गाणी गात डान्स करत मकर संक्रांतीचा आनंद घेत असल्याचं निदर्शनास आलं। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक। नाशिकच्या रामकुंड परिसरात आज भाविकांनी स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। मात्र भाविकांना यावेळेस कोरोना नियमांचा विसर पडल्याचंच पाहायला मिळालं। नवीन वर्षातील पहिल्या सणाला गंगेत स्नान करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे। या दिवशी अनेक जण गंगेवरील पाण्यात स्नान करत असतात। नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व तीर्थ पुन्हा एकदा गंगा सागरात जातात। म्हणूनच या दिवशी नदीत स्नान करण्याचा मोठा महिमा शास्त्रात देखील सांगण्यात आलाय। सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्यानं जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगा सागरात स्नान केल्यानं प्राप्त होतं असं देखील बोललं जातंय। मकर संक्रांतीच्या दिवशी सागर पुत्रांना वाचवताना गंगा सागरात सामील झाली होती असं देखील शास्त्रात सांगितलं जात आहे। त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात आज भाविकांनी स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। मात्र भाविकांना यावेळेस कोरोनाच्या नियमांचा विसर पडल्याचंही पाहायला मिळालं। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। द्राक्षांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये यंदा द्राक्ष बागा संकटात सापडलाय। वातावरणात झालेल्या बदलामुळे द्राक्षांवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढू लागलाय। यंदा वरुण राजानंही काहीशी वक्रदृष्टी दाखवल्यामुळे त्यात अवकाळी पाऊस आणि थंडी यामुळे द्राक्षाचं उत्पादन देखील कमालीचं घटणार आहे। त्यामुळे यंदाच्या वर्षी द्राक्ष पंढरी ही संकटात सापडली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं। द्राक्ष बागेत वाढ होत असताना जिल्ह्यातील वायनरीची संख्याही वाढत चालली आहे। इथली वाईन आणि द्राक्षांना विदेशी बाजारपेठेत मागणी आहे। यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागांवर संक्रांत आली तर वाढत्या आर्द्रतेने द्राक्षांवर विविध प्रकारच्या कीटकांचा प्रादुर्भाव देखील वाढला। सकाळी जास्त प्रमाणात दव पडत असल्यानं द्राक्षांचे घड मोठ्या प्रमाणात कुजू लागले। द्राक्षमणी तयार होत असताना वातावरणात बदल होत असल्यानं द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्यानं शेतकरी धास्तावला। मात्र वेळीच योग्य ती फवारणी करून द्राक्ष पिकांचं नुकसान शेतकरी रोखू शकतात। गेल्या 8 दिवसापूर्वी शुक्रवार शनिवारी जो पाऊस झालाय त्या पावसामुळे इथं द्राक्षामध्ये क्रॅकिंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे। कारण जे ऑक्टोबरला बाग छाटलेले त्यांचे हार्वेस्टिंग पिरियड हा जानेवारीचे 15 तारखेच्या पुढे एकदम जवळ आलेला आहे। या पिरियडला द्राक्षामध्ये शुगर फुल असते। ही शुगर असल्यामुळे तिथे एअर क्रॅकिंगची किंवा शुगर क्रॅकिंगची जी समस्या येते ती उद्भवू शकते। तसेच
गेल्या 4-5 दिवसापासून धुक्याची लाट पसरत आहे. त्यामुळे टेम्परेचर जे लो होते लगातार, ते लो झाल्यामुळे द्राक्षाचे पानं खराब होत आहे, तसेच एअर क्रॅकिंग होत आहे. ही समस्या उद्भवू नये म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपण ड्रिप इरिगेशनमधून मोठ्या प्रमाणात पाणी दिलेले पाहिजे. त्यामुळे जे मण्यामध्ये जे टार्टॅरिक ॲसिड निर्माण होऊन जे क्रॅकिंग होते ती समस्या थांबू शकते. तसेच एका ठिकाणी अशी समस्या उद्भवली असेल तर तिथे आपण ट्रायकोडर्मासारख्या जैविक बुरशीनाशकाचा वापर करून तिथे ती आपल्याला थांबवता येते. राज्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे कमालीची आर्द्रता वाढू लागली आहे. त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्ष बागांवर होऊ लागलाय. द्राक्षांवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची मात्र दमछाक होती. गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये बदल होत असल्यानं द्राक्ष उत्पादक अधिकच संकटात सापडलाय. त्यामुळे खर्च लागत असला तरी परतावा मिळावा अशी अपेक्षा शेतकरी करू लागलाय. गेल्या 8 दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. त्याच्यामुळे आमच्या द्राक्षाचं नुकसान होतं आहे. क्रॅक होण्याची समस्या वाढली आणि पानं पण खराब होत आहे. तर आमचे व्यापाऱ्यांकडून आम्ही जे पैसे घेऊन जे खर्च केलेले आहे बागाला, तर त्याचं आमचं भरपूर वर्षापासून भरपूर नुकसान होत आहे आणि त्याबद्दल आमचं सरकारने काहीतरी आमची दखल घ्यायला पाहिजे. दरम्यान सलग 3 वर्ष द्राक्ष बागायतदारांवर अस्मान आणि सुलतानी संकट येत आहेत. कधी बेमोसमी पाऊस तर कधी थंडीचा कडाका, अशा विविध संकटांना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. मात्र यंदाच्या वर्षी द्राक्ष बागांची गर्भधारणा होत असतानाच आर्द्रता वाढल्यानं आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. आता तरी थोडी निसर्गानं शेतकरी वर्गाला साथ द्यावी हीच अपेक्षा शेतकऱ्याची आहे. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी गुरुवारी भाजपा पक्षात प्रवेश केलाय. मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळेस त्यांना प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्तीही करण्यात आली आहे. धडाडीचे पत्रकार, लेखक, वक्ते, युथ आयकॉन असलेले माननीय श्री अजित चव्हाण यांनी गुरुवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी त्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. अजित आज एका नव्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय. म्हणाला तर नवीन आहे, पण मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून या क्षेत्राशी अतिशय जवळचा संबंध त्याचा राहिलेला आहे आणि एक अँकर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला हा एक सुपरिचित असलेला चेहरा आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचे विचार घेऊन लोकांसमोर जाणार आहे. मला असं वाटतं की ही एक अतिशय चांगली अशा प्रकारची घटना आहे आणि त्याच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला अतिशय मोठ्या प्रमाणात निश्चितपणे होईल आणि पक्षाचा जो विचार आहे, पक्षाचं जे म्हणणं आहे, पक्षाचा जो नरेटिव्ह आहे तो नीट कम्युनिकेट होण्याकरता त्याच्या अनुभवाचा एक मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल. मी अतिशय मनापासून त्याचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. माननीय अजित चव्हाण हे पत्रकार असल्याने त्यांनी याआधी समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडली. जनसामान्यांना न्याय देण्याचं काम ते पूर्वीपासूनच करताय. यापुढेही जनतेला न्याय देण्याचं कार्य भाजप पक्षाच्या माध्यमातून पुढे ते अविरत सुरू ठेवतील. भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते अनेक प्रकरणांना योग्य न्याय देऊ शकतील आणि त्यांच्या कौशल्याचा येत्या काळात पक्षालाही फायदा होईल, असे मत भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. अजित चव्हाणांचा प्रवेश म्हणजे भारतीय जनता पक्षाला चांगला नेता आज महाराष्ट्राला मिळालेला आहे. अजित चव्हाणांचं संपूर्ण आयुष्य हे मीडियाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न देशासमोर, राज्यासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. संपूर्ण भारतभर आणि राज्यभर अजित चव्हाणांचं काम आहे आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला एक उभारी मिळणार आहे. कारण जेव्हा जनसामान्याचे प्रश्न आपण उचलतो आणि जे मांडतो, त्यांनी आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडले. पण जेव्हा पक्षीय राजकारणात जेव्हा आपण ते मांडतो तेव्हा पक्षाला त्याचा खूप फायदा होतो.
आणि त्याला एक न्याय मिळतो. न्याय मिळण्याकरता एक मोठं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी पक्ष असतो. आणि आज अत्यंत चांगला निर्णय अजित पवारांनी घेतला. माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये, आमचे JP नड्डाजी जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये, अमित शहाजी यांच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये ते प्रचंड चांगलं काम करतील. आणि आम्ही सर्व आणि आमच्यासोबत ते असल्यामुळं आता आम्हालाही त्या ठिकाणी चांगलं काम करण्याकरता त्यांना सोबत देऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळेल. आणि मला वाटतं एक मोठी उपलब्धी आज अजित पवारांच्या आयुष्यातली आहे, त्यांच्या पुढच्या वाटचालीची आहे आणि पक्षाची आहे. तर मला वाटतं की यातनं खूप चांगलं होईल. यावेळी जागर जनस्थानचे प्रतिनिधी मानस जोशी यांनी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी निवड झालेले माननीय अजित चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय. आज आपण मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये आहोत. धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांची प्रदेश प्रवक्त्यापदी निवड झालेली आहे. ते आत्ता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं मत काय आहे. अजितजी, आज तुमची प्रदेश प्रवक्तापदी आज काय सांगाल? मानस, भारतीय जनता पक्षानं मला अतिशय महत्त्वाची संघटना आहे. आज मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आणि मला प्रदेश प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाने सन्माननीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावरती मला अतिशय मनापासून विश्वास आहे. आणि हाच विश्वास मला भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करावा याकरता प्रेरणादायी ठरला. यापुढे राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष बळकट करण्यासाठी मी संबंध जे माझ्या हातून घडण्यासारखे शक्य आहे ते सारं करेन. आणि मी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा अतिशय आभारी आहे. अतिशय महत्त्वाच्या राज्यातल्या आणि देशामधल्या प्रवक्ते पदावरती त्यांनी माझी निवड केलेली आहे. या पदाला न्याय देण्याचा मी अतिशय प्रामाणिक मनापासून प्रयत्न करेन. आणि मला आणखी एक गोष्ट मानस विशेषत्वाने इथं सांगायची आहे की आजच्या परिस्थितीमध्ये देशात, राज्यात घराणेशाहीचा पेव फुटलाय. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नाही. मी माझ्या घराण्यामधला राजकारणात येणारा पहिला व्यक्ती आहे. आणि हे काम या देशामध्ये फक्त भाजप आणि मोदीजीच करू शकतात की ज्याचा कुठलाही राजकीय वारसा नाही त्या व्यक्तीला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून राष्ट्रकार्यामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं. ते मी पाहिलं, त्यानं मला प्रेरणा मिळाली आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला. पत्रकार ते राजकारणी हा जो प्रवास तो तुमचा घडलेला, नेमक्या त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा? मानस, मी राजकारणी अजून झालेलो नाही किंवा मी राजकारणी होणारही नाही. राजकारण कशासाठी तर आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकतो किंवा या देशामध्ये जर कुठलं परिवर्तन आपल्याला करायचं असलं तर आपण लोकशाही स्वीकारलेली आहे. आणि या लोकशाहीमधून जी व्यवस्था आपल्याला मिळालेली आहे, जी संसदीय लोकशाहीमधली जी व्यवस्था आहे त्याला आपण राजकारण असं म्हणतो. तर या राजकारणातूनच जे बदल या देशामध्ये आपल्याला सकारात्मक घडवायचे ते घडवले पाहिजे. देशामधल्या चांगल्या विचाराची माणसं, सर्वसामान्य माणसं, मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधला आहे. माझे वडील कोरडवाहू शेतकरी होते. मी स्वकष्टानं माध्यमामध्ये आलो. माध्यम क्षेत्रात ग्रामीण भागातून येऊन मुंबईसारख्या नगरीमध्ये मी माध्यम क्षेत्रामध्ये माझ्या परीने जे करायचं ते काम केलं. आणि आता मी भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले. पत्रकार माझ्यामधला सतत जिवंत राहील. आज खरं तर राजकारणात जाण्यासाठी हा दिवस निवडला याचं कारणच मी पत्रकार असल्याचा मला पराकोटीचा अभिमान आहे. आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत पत्रकार राहील. आणि या देशाचा इतिहास आहे की पत्रकारांनी राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये देशाचं नेतृत्व केलेलं आहे, राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा ज्योतिराव फुलेंपासून ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू दे, आणीबाणीमध्ये ज्या लोकांनी देशाचं नेतृत्व केलं ती मंडळी मुख्यत्वे पत्रकार होती. ज्यांनी क्रांतीचा विचार दिलेला आहे ते पत्रकार आहेत. त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकार असेल. आणि मी सर्वसामान्यांचा आवाज मांडण्याकरता राजकीय व्यवस्थेमध्ये दाखल झालेलो आहे अशी माझी श्रद्धा आहे. आणि तसाच शेवटपर्यंत राहण्याचा मी प्रयत्न. आपल्यासोबत होते अजित चव्हाण, जागर जनस्थानसाठी मानस जोशी, मुंबई. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उद्योजक समीर चव्हाण, अंकुश वराडे, नगरसेवक मुकेश शहाणे, मुकेश शेवाळे, आशू पॉल, ॲडव्होकेट प्रमोद आंगणे, सुमित बाबा भोसले, वसंतराव चव्हाण, प्रमोद चव्हाण, ज्ञानेश्वर ढोली, कुणाल कोथमिरे,
गणेश चव्हाण, अझरभाई सय्यद, शरीफभाई, इरफानभाई, अमित कोथमिरे, विशाल धोंगडे, शादाब सय्यद, वसीम देशमुख, रहमान पठाण, आजम शाह, आदित्य नागरे, अभिजित पाटील, सौरव पवार आदी उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमासाठी नाशिक आणि मुंबईहूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. या बातमीसोबतच घेतोय छोटासा ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही.
शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. ब्रेक नंतर आपलं स्वागत. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नायलॉन मांजा जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले असून नायलॉन मांजा सापडल्यास तडीपारीची कारवाईचे आदेश देखील दिले आहे. मात्र तरी देखील सर्रासपणे अनेक ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री सुरूच आहे. सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा 1च्या पथकाला मिळाली आणि प्राप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचे टीमसह त्यांनी नायलॉन मांजा विक्रेत्याला ताब्यात घेतलाय. याबाबत गुन्हे शाखा 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी अधिक माहिती दिली आहे. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त बऱ्याच ठिकठिकाणी पतंगोत्सव साजरा केला जातो, म्हणजे पतंग उडवले जातात आणि पतंग उडवण्याकरता मांजाचा वापर केला जातो. परंतु काही व्यक्ती, काही इसम पतंग उडवण्याकरता नायलॉन मांजाचा वापर करतात आणि नायलॉन मांजा हा मनुष्य जीवितास तसेच प्राणी मात्रास, पशुजात प्राण्यांना हा हानिकारक आहे. हा नायलॉन मांजामुळे कोणा चालत्या माणसाला किंवा गाडीवर चालणाऱ्या माणसाला किंवा उडणाऱ्या पशुला इजा होऊन त्याचे दुखापत होते. प्रसंगी त्यांचा जीवही गमावा लागतो आणि ह्याच हानी टाळण्याकरता माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर दीपक पांडे साहेबांनी नायलॉन मांजाची बंदी केलेली आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये तसेच IPC 188, 290, 291 गुन्हे दाखल केले जातात. आणि अशाच आता पतंगोत्सव आल्याकारणाने, मकर संक्रांत आल्याकारणाने आम्ही गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहर यांनी काल रोजी आम्ही नाशिक शहरात विविध ठिकाणी आम्ही माहिती नायलॉन मांजाचा कुठे वापरतो याचा माहिती मिळण्याचा प्रयत्न केला असता सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रथमेश तांबोळी नावाचा किसम हा तिथे नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यावर सदर ठिकाणी आमच्या पथकाने छापा घालून त्याच्याकडून 28 गट्टू जप्त केले. त्याचप्रमाणे मसूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गौरव फडतळे नावाचा इसम हाही नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्याकडे आमच्या पथकाने छापा घालून 23 गट्टू हस्तगत केले. अशा आम्ही एकंदर कारवाईमध्ये 51 गट्टू म्हणजे एकूण 35,700 रुपयाचा माल हस्तगत केलेला आहे. आणि दोन्ही इसमांविरुद्ध आम्ही एक प्रथमेश तांबोळीच्या विरुद्ध सरकारवाडा पोलीस स्टेशनने फिर्याद नोंदवली आहे आणि त्याच्यावर कारवाई केली आहे. आणि गौरव फडतळेच्या विरुद्ध मसूर पोलीस स्टेशनने फिर्याद म्हणून कारवाई केली आहे. आणि या दोन्ही माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे जो कोणी असा नायलॉन मांजाचा वापर करणार आहे त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील 20 वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार तसंच अफरातफर झाली आहे असा आरोप करत नाशिक बाजार समितीवर कारवाई करण्यासाठी ईडीकडे तक्रार करण्यात आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 20 वर्षापासून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अफरातफर झाली आहे. त्यामुळे बाजार समितीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी तक्रार आता प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ईडीकडे करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते दिनकर धर्मा पाटील यांनी ही तक्रार ईडीकडे केली आहे. देविदास पिंगळे यांचे
97व्या घटना दुरुस्तीनुसार सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पद रद्द करावं यासाठीचं पत्र दिनकर पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दिले। याविषयीची अधिक माहिती दिनकर पाटील यांनी दिली आहे। तो पडून गेला बिचारा तानाजी पिंगळे, पण देवदास पिंगळे आमदार खासदार राहिलेला व्यक्ती आहे। या माणसाने सगळ्या जिल्ह्याला सांभाळलं पाहिजे, भांडण तंटा न करता। तो एक पंडित कातडच्या नादी लागतो। आता त्याला काय भावात पडणार आहे तुम्ही सांगा। मी काल तुम्ही बघितलं ईडीला त्याच्या सगळा भ्रष्टाचार अफरातफर आणि गैरव्यवहार केला म्हणून सन 2013-2014चा महाराष्ट्र शासनाने जो मुख्य लेखापरीक्षक असतो त्यांचा अहवाल आहे, त्याच्यात 500 कोटीचा भ्रष्टाचार गैरव्यवहार अफरातफर केलेली आहे। ते देऊन आलो ना मी। ते म्हणता की 13-16 कोटी रुपये हेच फक्त उत्पन्न आहे, 13 कोटी खर्च होतो, मग 500 कोटीचा भ्रष्टाचार कसा झाला। आता ते तुम्ही तिथं सांगा कसा झाला तो। तुम्हाला ईडी बोलवल तिथं सांगा, मला नका सांगू। आता सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या मासिक मीटिंगच्या बाचाबाची वेळी तज्ज्ञ संचालक उपस्थितच नव्हते। त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप खोटा असल्याचं बाळासाहेब वायचळे यांनी सांगितलं। प्रथमतः ज्यावेळेस नवीन सभासद नोंदणीचा विषय आला त्यावेळेस अण्णांनी तिथं हे बोलले तिथे काय हे नवीन सभासद नोंदणी का नाही व्हा, तर त्यांनी काही अर्ज आले होते। त्यामध्ये त्यांनी एक सांगितलं का हे का नाही, तर त्यांनी सांगितलं स्थगिती, याच्या आधी तर कधी स्थगिती नव्हती दिली, आता स्थगिती का। तर त्यानंतर असं बोलचाली चालू असतानाच देवदास पिंगळे यांनी चायला म्हणून शब्द निघाला त्यांच्या तोडून आणि तिथूनच बाचाबाजीला सुरुवात झाली। मुद्दा तो हाच होता पहिला। आणि दुसरा मुद्दा असा आहे तज्ज्ञ संचालक यांचं म्हणणं आहे का तज्ज्ञ संचालक त्यांनाही शिवीगाळ केली अण्णांनी, तर ते साफ चुकीचं आहे। कारण त्यावेळेस तज्ज्ञ संचालक एकही हजर नव्हता। ज्यावेळेस तज्ज्ञ संचालकांचा तिथे मुद्दा म्हणजे नवीन नियुक्ती तज्ज्ञ संचालकांची ज्यावेळेस झाली त्यावेळेस कोणाचंही तिथं हे नव्हतं, विरोध नव्हता किंवा काही नव्हतं, सगळं एकमत मंजूर झालं होतं। पण ज्यावेळेस यांचं म्हणणं आहे का ते तज्ज्ञ संचालकांनी शिव्या दिल्या, ते एकही शिव्या द्यायचा प्रश्नच नाही, कारण तज्ज्ञ संचालक तिला हजरच नव्हते। आणि सगळं मीटिंग झाल्यानंतर तज्ज्ञ संचालक आले असतील ते माहीत नाही, तोपर्यंत सभा संपलेली होती। जागर जलस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ही चळवळ राबवून अनेकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करून असंख्य रुग्णांना जीवनदान देणाऱ्या श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनला रक्तदानाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। राजस्थान कोटा येथील राष्ट्रीय संस्था ह्युमन सोशल फाउंडेशन तसंच रक्तदान जीवनदान समितीद्वारा कोटा इथे कोटा प्राईड नॅशनल अवॉर्ड आणि नॅशनल कॉन्फरन्स संपन्न झाली आहे। यावेळी देशातील विविध राज्यात रक्तदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। या कॉन्फरन्सला प्रमुख पाहुणे म्हणून कोटा नगर निगमचे महापौर राजीव अग्रवाल, ज्येष्ठ समाजसेवक अमित धारीवाल, ह्युमन सोशल फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक सचिन सिंगला, रक्तदान जीवनदान सेवा समिती कोटाचे संस्थापक नीरज सुमन आदी उपस्थित होते। नंदुरबार येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन माळी यांनी जिल्ह्यातच नव्हे तर गरज असेल त्या ठिकाणी धावत जाऊन गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता करून दिली आहे। आपल्या सहकार्यांच्या मदतीनं त्यांनी स्वतः 35 पेक्षा जास्त रक्तदान शिबिरं घेऊन 1,500पेक्षा जास्त रक्ताच्या बॅग संकलित केल्या। तर संपूर्ण जिल्ह्यात व्हॉट्सअप ग्रुप तयार करून जिल्ह्यातील प्रत्येक गरजूला अत्यावश्यक वेळेत आपल्या संपर्कात असलेल्या दात्यांकडून रक्त मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा करत 3,000पेक्षा जास्त बॅगांचं अत्यावश्यक सेवेत संकलन केलंय। श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ नंदुरबारमध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात रक्तदानाची चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न होत आहेत आणि त्याचीच प्रचिती म्हणून जिल्ह्यात रक्तदानासाठी शेकडो रक्तदाते तयार झाले। या सर्व उल्लेखनीय कार्याबद्दल जीवन माळी यांचा राजस्थान येथील कोटा इथे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र तसंच महावस्त्र देऊन कोटा प्राईड नॅशनल अवॉर्डने सन्मानित त्यांना करण्यात आला। जीवन माळी यांच्यासह देशातील 100 संस्थांच्या प्रतिनिधींचा सन्मान रक्तदानाच्या चळवळीत सतत कार्यरत राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले। त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनचे सर्व स्तरातून कौतुक केले जाते। श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन माळी यांनी याबाबत अधिक माहिती दिली।
नमस्कार, मी जीवनमाई, छत्रपती ब्लड फाउंडेशन, नंदुरबार. नंदुरबार जिल्हा अतिदुर्गम भाग असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत असतो आणि त्याच माध्यमातून आम्ही अशी पण परिस्थिती बघितली की अनेक रुग्णांना त्यांचा रक्ताअभावी प्राण गमवावा लागतो. हे बघता बघता आमच्या मनात विचार आला की काहीतरी या गरीब रुग्णांसाठी आपण करायला पाहिजे. आणि माझ्या सहकारी मित्र जे आहेत, महेंद्र जवळ असतील, रामकृष्ण पाटील असतील, अरुण साळुंखे असतील, अजय देवरे असतील, सुधीर कुमार ब्राह्मणे असतील, हितेश कातर असतील, असे सगळे मित्र जमून आम्ही एक छत्रपती ब्लड फाउंडेशन सोशल मीडियावर आम्ही ग्रुप तयार केला आणि या माध्यमातून आतापर्यंत बघता बघता 2,500 ते 3,000 जे रक्तदाते आहेत ते आमच्यापर्यंत जोडले गेले आहेत आणि त्याच माध्यमातून आतापर्यंत आम्ही 3,500 ते 4,000 रुग्णांपर्यंत रक्त अवेलेबल केलं आहे. नंदुरबार जिल्हावासियांना माझी हात जोडून विनंती आहे की रक्तदान संदर्भात तुम्ही स्वतःहून पुढे येऊन स्वइच्छेने रक्तदान करावं अशी आमची इच्छा आहे. आणि रक्तदान केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही, हे तेवढं सत्य आहे. आणि रक्तदान महान काम, याच्या व्यतिरिक्त दुसरं दान कुठलंच नाही, म्हणून आपण स्वइच्छेने रक्तदान करावं. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी सुधीर कुमार ब्राह्मणे, नंदुरबार. नववर्षातील पहिलाच सण असलेला मकर संक्रांतीचा उत्साह काहीसा मावळलेला दिसतोय. एकीकडे झोंबणारी थंडी आणि दुसरीकडे वाढत चाललेले कोरोनाचे रुग्ण यामुळे यंदाही उत्सवातील आनंदावर विरजण पडल्याचंच दिसून येत आहे. नाशिकमधील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गृहस्थानबद्ध असलेले रुग्ण आणि रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण यांचा आकडा नाशिकमध्ये मोठा आहे. त्यामुळे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळपासून पतंग उडवणाऱ्यांची गर्दी दरवर्षीच्या तुलनेत काहीशी कमीच होती. सूर्यनारायणाचं दर्शनही नाशिककरांना जरा उशिराच झालं. त्यामुळे झोंबणारी थंडी घराबाहेर पडू देत नसल्यानं अनेकांनी दुपारनंतर पतंग उडवण्याचा आनंद घेण्याचं ठरवलं. अनेक घरात वेगवेगळ्या पद्धतीनं मकर संक्रांत साजरी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे काहींनी सकाळी पुरणपोळीचा आस्वाद घेतला तर अनेकांनी तिळगुळ वाटून प्रेम आणि आदरभाव व्यक्त केला. अनेक ठिकाणी गच्चीवर गाणी लावत पतंग उडवण्याची मजा तरुण घेत असल्याचं पाहायला मिळालं. त्यात अनेक ठिकाणी लहान मुलं गाणी गात डान्स करत मकर संक्रांतीचा आनंद घेत असल्याचं निदर्शनास आलं. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. नाशिकच्या रामकुंड परिसरात आज भाविकांनी स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र भाविकांना यावेळेस कोरोना नियमांचा विसर पडल्याचंच पाहायला मिळालं. नवीन वर्षातील पहिल्या सणाला गंगेत स्नान करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या दिवशी अनेक जण गंगेवरील पाण्यात स्नान करत असतात. नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व तीर्थ पुन्हा एकदा गंगासागरात जातात. म्हणूनच या दिवशी नदीत स्नान करण्याचा मोठा महिमा शास्त्रात देखील सांगण्यात आलाय. सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्यानं जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्यानं प्राप्त होतं असं देखील बोललं जातंय. मकर संक्रांतीच्या दिवशी सागर पुत्रांना वाचवताना गंगा सागरात सामील झाली होती असं देखील शास्त्रात सांगितलं जात आहे. त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात आज भाविकांनी स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र भाविकांना यावेळेस कोरोनाच्या नियमांचा विसर पडल्याचंही पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. द्राक्षांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये यंदा द्राक्ष बागा संकटात सापडलाय. वातावरणात झालेल्या बदलामुळे द्राक्षांवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. यंदा वरुण राजानंही काहीशी वक्रदृष्टी दाखवल्यामुळं त्यात अवकाळी पाऊस आणि थंडी यामुळे द्राक्षाचं उत्पादन देखील कमालीचं घटणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी द्राक्ष पंढरी ही संकटात सापडली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं. द्राक्ष बागेत वाढ होत असताना जिल्ह्यातील वायनरीची संख्याही वाढत चालली आहे. इथली वाईन आणि द्राक्षांना विदेशी बाजारपेठेत मागणी आहे. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागांवर संक्रांत आली. तर वाढत्या आर्द्रतेने द्राक्षांवर विविध प्रकारच्या कीटकांचा प्रादुर्भाव देखील वाढला. सकाळी जास्त प्रमाणात दव पडत असल्यानं द्राक्षांचे घड मोठ्या प्रमाणात कुजू लागले. द्राक्षमणी तयार होत असताना वातावरणात बदल होत असल्यानं
द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्यानं शेतकरी धास्तावला. मात्र वेळीच योग्य ती फवारणी करून द्राक्ष पिकांचं नुकसान शेतकरी रोखू शकतायत. गेल्या 8 दिवसापूर्वी शुक्रवार शनिवारी जो पाऊस झाला आहे त्या पावसामुळे इथं द्राक्षामध्ये क्रॅकिंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे. कारण जे ऑक्टोबरला बाग छाटलेले त्यांचे हार्वेस्टिंग पिरियड हा जानेवारीचे 15 तारखेच्या पुढे एकदम जवळ आलेला आहे. या पिरियडला द्राक्षामध्ये शुगर फुल असते. ही शुगर असल्यामुळे तिथे एअर क्रॅकिंगची किंवा शुगर क्रॅकिंगची जी समस्या येते ती उद्भवू शकते. तसेच गेल्या 4-5 दिवसापासून धुक्याची लाट पसरत आहे. त्यामुळे टेम्परेचर जे लो होते लगातार ते लो झाल्यामुळे जो द्राक्षाचे पानं खराब होत आहे. तसेच एअर क्रॅकिंग होत आहे. ही समस्या उद्भवू नये म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपण ड्रिप इरिगेशनमधून मोठ्या प्रमाणात पाणी दिलेले पाहिजे. त्यामुळे जे मण्यामध्ये जे टार्टॅरिक ॲसिड निर्माण होऊन जे क्रॅकिंग होते ती समस्या थांबू शकते. तसेच एका ठिकाणी अशी समस्या उद्भवली असेल तर तिथे आपण ट्रायकोडर्मासारख्या जैविक बुरशीनाशकाचा वापर करून तिथे ती आपल्याला थांबवता येते. राज्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे कमालीची आर्द्रता वाढू लागली आहे. त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्ष बागांवर होऊ लागलाय. द्राक्षांवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची मात्र दमछाक होती. गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये बदल होत असल्यानं द्राक्ष उत्पादक अधिकच संकटात सापडलाय. त्यामुळे खर्च लागत असला तरी परतावा मिळावा अशी अपेक्षा शेतकरी करू लागलाय. गेल्या 8 दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. त्याच्यामुळे आमच्या द्राक्षाचं नुकसान होतं आहे. क्रॅक होण्याची समस्या वाढली आणि पानं पण खराब होत आहे. तर आमचे व्यापाऱ्यांकडून आम्ही जे पैसे घेऊन जे खर्च केलेले आहे बागाला तर त्याचं आमचं भरपूर वर्षापासून भरपूर नुकसान होत आहे आणि त्याबद्दल आमचं सरकारने काहीतरी आमची दखल घ्यायला पाहिजे. दरम्यान सलग 3 वर्ष द्राक्ष बागायतदारांवर अस्मानी आणि सुलतानी संकट येत आहेत. कधी बेमोसमी पाऊस तर कधी थंडीचा कडाका अशा विविध संकटांना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. मात्र यंदाच्या वर्षी द्राक्ष बागांची गर्भधारणा होत असतानाच आर्द्रता वाढल्यानं आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. आता तरी थोडी निसर्गानं शेतकरी वर्गाला साथ द्यावी हीच अपेक्षा शेतकऱ्याची. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. या बातमीसोबतच इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत आपल्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत आपण पाहत रहा जागर जनस्थान.